ज्ञानत्रवलीत येऊ पण नका आणि तुम्ही ज्ञान पाजळू पण नका तुमचं. कारण तुमच्या डोक्यात 2 विषय असतात. एक खोटं नाटं फक्त अभ्यास सांगायचा मराठा समाजाला आणि बाजू मात्र सरकारची किंवा पक्षाची घ्यायची. ही तुमच्या डोक्यात एक खुटी असती. कारण तुम्हाला काय मिळवायचंय किंवा काय मला नाही माहिती. तर तुमच्या डोक्यात एक गैरसमज असतो, की तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला आपला मंत्री, आमदार किंवा पक्षवाला म्हणला पाहिजे, "वाह, वाह, वाह! तू काय भारी काम केलं तिकडे जाऊन." म्हणजे विस्कळीतपणा आणणाऱ्याने इकडे यायचं नाही. तुम्हाला तिकडं सोडलं जात असेल, इकडं सोडलं जाणार नाही. परत-परत तेच सांगतो, आम्हाला राज्यातल्या मराठ्यांना, गरिबांना अभ्यासकाची, समन्वयकांची, संघटनांची गरज आहे. परंतु याचा अर्थ असा पण नाहीये, की तुम्ही 2-2 ठिकाणी काम करणार. आपल्याला एकच बाप मानावा लागणार आहे आणि तो म्हणजे मराठा समाज. इथं मी कुणालाही चाल खेळू देणार नाही. इथं जितकं तुमचा ज्ञानाचा उपयोग तुम्हाला समाजाच्या लेकराच्या हितासाठी करता येईल तितका करायचा. पण इथं येऊन तिकडच्या नेत्याला खुश करताल, तर आता मात्र मराठे सोडणार नाहीयेत, की सन्मानजनक आम्ही तुम्हाला बोलवलंय. सन्मानजनक आम्हाला समाजाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही खूप दिवसापासून लढताय. समन्वयक, संघटना, अभ्यासक खूप दिवसापासून लढताय. तुम्हाला सन्मान देणं आमची जबाबदारी आहे आणि काही समन्वयक आणि काही अभ्यासक खूप मरमर करतात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. पण काहींचं असं आहे की जरा दोन्हीकडे बी डगरं हात असतात. मात्र त्यांनी मग याच्यात आता तर बोलवलं आम्ही सगळ्याला सन्मान देणार आहेत. परंतु चपढप पुढच्या काळात चालणार नाही हे पण लक्षात ठेवा. त्याचं कारण पण तसंच आहे. आता मराठा समाजाला सांगतो. त्याचं कारण पण तसंच आहे की मायबापाहो, सरकारनं खूप मोठा घात घातलाय. आपला समाज त्याचं वाटोळं करायचं. कारण व्हॅलिडिटी झालेल्या असताना सुद्धा रद्द केल्या जात आहेत. आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत. 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीयेत. म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतोय, की यांची जागा दाखवून द्यायची, की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाहीये. यांनी सगळ्यांवरती अन्याय केला. यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो ओबीसीचं पुरं वाटोळं करून टाकलं. यांनी बंजारा समाजाचं वाटोळं केलं. आदिवासीचा पुरा उद्ध्वस्त करून टाकला यांनी. यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकलाय. म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठेतरी वाट मोकळी करावी लागती. त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मराठा समाज तर एकजूटच आहे. त्याच्यात काय दुमत असायचं कसलंच कारण नाही. परंतु आता जो पश्चिम महाराष्ट्रानं इतिहास घडवला ना, यामुळे पुरं राज्य ढवळून निघाले. विदर्भ म्हणतोय आम्ही कुणबी आहेत, मराठी आहेत, पण आम्ही मात्र 100% तुमच्या लेकराच्या मदतीला येणार आहेत. बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा